Hi students, good morning to all of you. In last lecture, we discussed about the process management services. In process management, we discuss about the states of process and definition of process. Process is a program which is under execution, and process management related things are also discussed in last lecture. Process states are also discussed. In the process state, there are running state, block state. We study. We also study in last lecture the concept of priority. Priority means to give preference to any process. There are number of process in a running state. When you give priority to some process, then these process are executed first. We also discuss about the multitasking and time sharing concept in last lecture. We also study the context switching and degree of multiprogramming. We also discuss about the next concept is time scheduling in ऑपरेटिंग सिस्टीम. टाइम शेड्यूलशी रिलेटेड कन्सेप्ट जो आहे तो सुद्धा आपण काय केला तर लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केला होता. इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केला. आता नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू स्टडी अ न्यू पॉईंट, अलोकेशन मेथड्स. या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत तर अलोकेशन मेथड्स कोणकोणत्या आहेत आणि त्या कसं वर्कआउट केलं जातं, त्या अलोकेशन मेथड्स आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आता पहिल्यांदा हे लक्षात घ्या की अलोकेशन मेथड्स म्हणजे काय. अलोकेशन म्हणजे की त्याला मेमरी अलोकेट करणं. आता आपण फाईल ही एक कन्सेप्ट बघितली होती किंवा फाईल सिस्टीम म्हणजे काय हे आपण बघितलं. तर फाईलची डेफिनेशन काय तर कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ रिलेटेड थिंग्स. ज्याला तुम्ही रिलेटेड इन्फॉर्मेशन एकत्र कलेक्ट करता आणि त्यापासून जे डॉक्युमेंट तयार करता त्याला काय म्हटलं जातं तर आपण फाईल म्हणतो. मग ह्या फाईल सिस्टीममध्ये आपण फाईल रिलेटेड ऑपरेशनसुद्धा बघितले होते. आणि अजून एक बघितलं होतं की स्ट्रक्चर ऑफ फ्लॉपी डिस्क अँड स्ट्रक्चर ऑफ हार्ड डिस्क. फ्लॉपी डिस्क जे आहे आणि हार्ड डिस्क याच्यावरती ज्याला तुम्ही एखादा डेटा सेव्ह केला जातो त्याला तो कोणत्या स्वरूपामध्ये स्टोअर केला जातो. मग ज्याला आपण फ्लॉपी डिस्क आणि हार्ड डिस्कचं स्ट्रक्चर बघितलं त्याला त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर जे आहे ते राऊंड शेपमध्ये स्ट्रक्चर होतं. त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स होते आणि त्या नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्सला आपण काय म्हटलं होतं तर ट्रॅक्स म्हटलं होतं. आणि तेच जे ट्रॅक्स आहेत ते फर्दर काय केले जातात तर डिवाइड केले जातात स्मॉल अमाऊंट ऑफ पार्ट. आणि त्या प्रत्येक स्मॉल अमाऊंट ऑफ पार्टला काय म्हटलं आपण तर सेक्टर म्हटलं. प्रत्येक सेक्टरची साईज किती होती तर 512 किंवा 1024 बाईट एवढी साईज काय असते तर तिथं प्रत्येक सेक्टरची असते. म्हणजेच त्या प्रत्येक सेक्टरमध्ये जो काही डेटा सेव्ह केला जाणार आहे त्याची साईज किंवा त्याची कपॅसिटी किती असणार आहे तर 512 एवढी त्याची कपॅसिटी असणार आहे. पण ज्याला तुम्ही हार्ड डिस्क इन कम्प्युटरमध्ये बघता म्हणजे कम्प्युटरच्या वर्डमध्ये जर तुम्ही बघितलं की जी काही फाईल आहे ती फाईल कशी सेव्ह केली जाते तर त्याच्यासाठी मेमरी ब्लॉक्स अवेलेबल केले जातात. म्हणजे सेक्टरची जी कन्सेप्ट आहे ती सेक्टरची कन्सेप्ट कशामध्ये टर्मिनेट केलेली आहे इथं किंवा कशाशी रिलेटेड केलेली आहे तर ब्लॉक्सशी रिलेटेड केली आहे. ब्लॉक्स म्हणजे काय तर स्मॉल अमाऊंट ऑफ मेमरी युनिट. मेमरी मॅपिंगसाठी जे युनिट वापरलं जातं त्या मेमरी मॅपिंग युनिटला इथं काय म्हटलं जातं तर ब्लॉक्स म्हटलं जातं. मग कोणतीही फाईल ज्याला तुम्ही कम्प्युटरमध्ये सेव्ह करता किंवा हार्ड डिस्कवरती सेव्ह करता त्यावेळेला त्याच्यासाठी मेमरी अलोकेट केली जाते. आणि ती मेमरी कशाच्या स्वरूपामध्ये अलोकेट केली जाते तर ती ब्लॉक्सच्या स्वरूपामध्ये मेमरी अलोकेट केली जाते. मग ही मेमरी अलोकेट करत असताना ऑपरेटिंग सिस्टीम काय करते तर इथं दोन फिलॉसॉफीचा त्यांनी यूज केला आहे. म्हणजे मेमरी कशी अलोकेट करायची त्याच्यासाठी 2 टाईप्सच्या फिलॉसॉफीज यूज केल्या जातात. त्यातली पहिली फिलॉसॉफी जी आहे ती आहे कंटिन्युअस अलोकेशन अँड
सेकंड फिलॉसॉफी जी आहे ती आहे नॉन कंटिन्युअस अलोकेशन. आता कंटिन्युअस अलोकेशन म्हणजे काय, तर याच्या नावामध्येच दिले बघा कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय, तर कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे एका पाठोपाठ एक. माहिती आहे आपल्याला की कंटिन्युअसचा मिनिंग काय आहे, तर एकानंतर एक ज्या वेळेला ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात त्याला काय म्हटलं जातं, तर कंटिन्युअस अलोकेशन. लक्षात आलं. कंटिन्युअस अलोकेशनचं मिनिंग काय, तर ज्या वेळेला तुमची फाईल हार्ड डिस्कवरती सेव्ह केली जाते त्यावेळेला तिच्यासाठी कंटिन्युअस ब्लॉक अवेलेबल करून दिले जातात, म्हणून तिला काय म्हटलं आहे, तर कंटिन्युअस अलोकेशन म्हटलं आहे. आता हे कंटिन्युअस अलोकेशन करत असताना ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे किंवा हार्ड डिस्क काय करते, तर 2 टाईप्सचे टेबल्स तिथं मेंटेन केलेले असतात. पहिलं टेबल आहे अलोकेटेड टेबल अँड सेकंड टेबल आहे फ्री ब्लॉक्स टेबल. आता अलोकेटेड टेबल म्हणजे काय, तर की जे ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स अलोकेट केलेले आहेत, म्हणजेच ते ब्लॉक ऑक्युपाय केलेले आहेत, ते ब्लॉक्स तुम्ही यूज करू शकत नाही. म्हणजे एखाद्या फाईलसाठी तो ब्लॉक ऑलरेडी अवेलेबल केलेला असेल किंवा ऑलरेडी तो असाइन केला असेल, असे जे काही ब्लॉक्स असतील त्या ब्लॉक्सला काय म्हटलं जातं, अलोकेटेड ब्लॉक्स म्हटलं जातं. सेकंड आहे फ्री ब्लॉक्स. फ्री ब्लॉक्स म्हणजे काय, तर अलोकेटेड ब्लॉक्स सोडून जे ब्लॉक्स रिमेनिंग असतील की जे तुम्ही यूज करू शकता त्या ब्लॉक्सला काय म्हटलं जातं, फ्री ब्लॉक्स म्हटलं जातं. लक्षात आलं की कंटिन्युअस अलोकेशन करत असताना तुम्हाला 2 टाईप्सचे टेबल्स हे ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे अलोकेटेड ब्लॉक्स टेबल. अलोकेटेड ब्लॉक्स टेबल म्हणजे काय, की असे ब्लॉक्स की जे ऑलरेडी असाइन केलेले आहेत किंवा ज्या ब्लॉक्समध्ये डेटा ऑलरेडी फिल केलेला आहे आणि ते ब्लॉक्स तुम्हाला अवेलेबल होऊन देत नाही आहेत, असे ब्लॉक्स जे आहेत त्याला काय म्हटलं जातं, तर अलोकेटेड ब्लॉक्स. आणि फ्री ब्लॉक्स म्हणजे काय, तर असे ब्लॉक्स की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची फाईल सेव्ह करू शकता किंवा मेमरी तुम्हाला ती ब्लॉक्स अवेलेबल करून दिली जाते ज्यावेळेला तुम्ही एखादी फाईल सेव्ह करता, त्याला काय म्हटलं जातं, तर फ्री ब्लॉक्स. मग हे जे काही फ्री ब्लॉक्स आहेत हे फ्री ब्लॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम काय करत असते, तर ज्या वेळेला तुम्ही एखादी फाईल क्रिएट करायला घेता किंवा सेव्ह करता त्यावेळेला मग जे काही तुमच्याकडे फ्री ब्लॉक्स अवेलेबल असतील ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्या फ्री ब्लॉक्समधून तुम्हाला काय केले जातात, ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात आणि त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुमची जी काही फाईल आहे ती सेव्ह करू शकता. आता हे ब्लॉक्स कधी अवेलेबल करून दिले जातात, तर ज्या वेळेला तुम्ही फाईल क्रिएशन प्रोसेस करता, म्हणजे एखादी फाईल ज्या वेळेला तुम्ही क्रिएट करायला घेता त्याच वेळेला त्याला काय केले जातात, तर ब्लॉक्स असाइन केले जातात. मग त्यावेळेला ऑपरेटिंग सिस्टीमला हे माहीत नसतं की तुमची फाईल किती ग्रो होणार आहे किंवा ती फाईल किती एक्सपांड होणार आहे. मग त्याला काय केलं जातं, तर मॅक्झिमम नंबर ऑफ ब्लॉक्स तिथं अवेलेबल करून दिले जातात. ज्या वेळेला तुम्ही ती फाईल सेव्ह करता त्याला तिथे तिची साईज फिट केली जाते की एवढे साईज त्या ब्लॉकला किंवा त्या फाईलला लागणार आहे आणि रिमेनिंग साईज परत काय केली जाते, तर फ्री केली जाते. पण फाईल क्रिएशनच्याच वेळेला काय केली जाते, त्याला ब्लॉक्स असाइन केले जातात. मग आता इथं परत काय, तर 3 टाईप्स दिलेले आहेत की तुम्हाला जे काही ब्लॉक्स असाइन केले जातात ते ब्लॉक्स कोणत्या टाईपनं असाइन केले जातात. त्यातलं पहिलं आहे फर्स्ट फिट, सेकंड आहे बेस्ट फिट आणि थर्ड आहे वर्स्ट फिट. आता ज्याला तुम्हाला मेमरी ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात त्याला ह्या 3 कॅटेगरीचा यूज केला जातो. पहिली कॅटेगरी आहे फर्स्ट फिट. आता फर्स्ट फिटमध्ये काय केलं जातं ते बघूया. सपोज तुम्ही एखादी फाईल तयार केलेली आहे आणि त्या फाईलसाठी 7 ब्लॉक्स रिक्वायर्ड आहेत. मग ऑपरेटिंग सिस्टीम पहिल्यांदा काय बघणार की फ्री ब्लॉक्सचा जो टेबल आहे त्या फ्री ब्लॉक्सच्या टेबलमध्ये तो सर्च करणार की त्याच्यामध्ये 7 ब्लॉक्स कुठं अवेलेबल आहेत आणि त्याला काय केलं जातं, तर ते 7 ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात आणि त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुमची फाईल सेव्ह करू शकता. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तर फर्स्ट फिट म्हटलेलं आहे. सेकंड आहे बेस्ट फिट. आता बेस्ट फिट
या कन्सेप्टमध्ये काय केलं जातं तर जी काही फ्री ब्लॉक्सचं टेबल आहे ते फ्री ब्लॉक्सचं टेबल सॉर्ट केलं जातं, असेंडिंग ऑर्डरमध्ये ते सॉर्ट केलं जातं आणि तुम्हाला लागणारे जे काही नंबर ऑफ ब्लॉक्स आहेत ते नंबर ऑफ ब्लॉक्स पहिल्यांदा कुठं अवेलेबल होत आहेत तिथे तुम्हाला काय केले जातात ते असाइन केले जातात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर बेस्ट फिट म्हटलेलं आहे. आणि लास्टला जे आहे ते आहे वर्स्ट फिट. वर्स्ट फिट म्हणजे काय तर तुम्हाला लागणाऱ्या ब्लॉकपेक्षा जास्तीचे ब्लॉक्स तिथं तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मगाचंच घेऊया की माझी फाईल आहे ए नावाची फाईल आहे a.txt. आता या a.txt साठी मला 7 ब्लॉक्स रिक्वायर्ड आहेत. मग त्याच्यापेक्षा सुद्धा तिथं काय केलं जातं तर तुम्हाला जास्तीचे ब्लॉक्स दिले जातात किंवा अवेलेबल करून दिले जातात. मग राहिलेले जे काही ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स कसे झाले तर वेस्टेज होतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर वर्स्ट फिट म्हटलेलं आहे. लक्षात आलं. कंटिन्युअस अलोकेशन म्हणजे काय की याच्यामध्ये तुमची ज्याला फाईल सेव्ह केली जाते त्याला त्या फाईलसाठी कंटिन्युअस ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर कंटिन्युअस अलोकेशन म्हटलेलं आहे. मग ह्या कंटिन्युअस अलोकेशनमध्ये किंवा कोणत्याही अलोकेशन मेथडमध्ये पहिल्यांदा 2 टाईप्सचे टेबल मेंटेन केले जातात. पहिलं टेबल आहे अलोकेटेड ब्लॉक्स टेबल की ज्याच्यामध्ये कोणकोणते ब्लॉक्स ऑलरेडी अलोकेट केलेले आहेत ते मेन्शन केलं जातं. आणि दुसरं जे टेबल आहे ते टेबल आहे फ्री ब्लॉक्स टेबल की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्री ब्लॉक्स किती आहेत ते मेंटेन केलं जातं. मग ज्या वेळेला तुम्ही एखादी न्यू फाईल क्रिएट करता त्यावेळेला त्या फ्री ब्लॉक्स टेबलमधून तुम्हाला काय केले जातात ब्लॉक्स असाइन केले जातात. हे झालं कंटिन्युअस अलोकेशन. आता ह्या कंटिन्युअस अलोकेशनचे ड्रॉबॅक्स बघा काय आहेत तर ह्या कंटिन्युअस अलोकेशनमध्ये ज्या वेळेला तुम्हाला ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात त्यावेळेला जेवढे तुमचे रिक्वायर्ड ब्लॉक्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त ब्लॉक्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. म्हणजे सपोज माझी फाईल सेव्ह करण्यासाठी किंवा माझी फाईल हार्ड डिस्कवरती स्टोरिंग करण्यासाठी जर मला 7 ब्लॉक्स रिक्वायर्ड आहेत तर त्या 7 ब्लॉक्सपेक्षा तिथं जास्तीचे ब्लॉक तुम्हाला अवेलेबल करून दिले जातात. म्हणजे 10 ब्लॉक्स असतील किंवा 11 असतील किंवा 15 असे ब्लॉक्स काय केले जातात कंटिन्युअसली तुम्हाला अलोकेट केले जातात. मग जर तुमच्या फाईल ग्रो झाली किंवा एक्सपांड झाली तर ती जी काही ब्लॉक्स अवेलेबल करून दिलेले आहेत ते यूज होतील. पण जर तुमची फाईलची साईज कमी झाली रिड्यूस झाली तर नंबर ऑफ ब्लॉक्स काय झाले राहिलेले वेस्टेज झाले. म्हणजे तिथं ते ब्लॉक्स दुसरं कुणालाही असाइन करता येत नाहीत आणि मग ती मेमरी वेस्टेज जाते. म्हणून हे कंटिन्युअस अलोकेशन मोस्ट ऑफ केसमध्ये वापरलं जात नाही. आता जे आपण ऑपरेटिंग सिस्टीम बघतो त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ब्लॉक्स अलोकेशन कसं केलं जातं तर नॉन कंटिन्युअस अलोकेशन मेथडचा तिथं यूज केला जातो. आता आपण बघूया की नॉन कंटिन्युअस अलोकेशन मेथड म्हणजे काय. आता इन नॉन कंटिन्युअस अलोकेशन मेथड इथं जे तुम्हाला ब्लॉक्स अवेलेबल करून दिले जातात ते ब्लॉक्स कसे असतात तर नॉन कंटिन्युअस. म्हणजेच ते ब्लॉक कसे आहेत तर कंटिन्युअसली नाही आहेत. मेमरीमध्ये जिथं फ्री ब्लॉक असेल तिथं तुम्हाला काय केला जातो तो ब्लॉक असाइन केला जातो. मग आता जिथं कुठं फ्री ब्लॉक असेल तिथं जर तुम्हाला ब्लॉक असाइन केला तर तो ॲक्सेस कसा करायचा हा मोठा प्रश्न तिथं तयार होतो. मग त्यासाठी ते काय करतात तर तिथं पॉइंटरचा कन्सेप्ट यूज केला जातो. पॉइंटर म्हणजे आपण स्टडी केला आहे की ज्याच्यामध्ये मेमरी ॲड्रेस होल्ड केला जातो त्याला काय म्हटलं जातं तर पॉइंटर म्हटलं जातं. किंवा एखाद्याचा ब्लॉकचा मेमरी ॲड्रेस असेल किंवा आपण C++मध्ये शिकलो की पॉइंटर म्हणजे काय तर एखाद्या व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस जो आहे तो फाइंड आउट करण्यासाठी काय केला जातो पॉइंटरचा यूज केला जातो. इथं सुद्धा पॉइंटरचा कन्सेप्ट वापरला आहे. मग एक त्या ब्लॉक जे काही असाइन केले आहेत कारण ते फ्री ब्लॉक जे आहेत ते कंटिन्युअसली नाही आहेत कुठेही मेमरीमध्ये ते ब्लॉक काय केले जाणार आहेत तुम्हाला असाइन केले जाणार आहेत. मग एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये जर मला जायचं असेल
तर त्याच्यासाठी त्या दोन्ही ब्लॉकमध्ये काहीतरी कनेक्शन असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी इथं फाईल पॉइंटरचा यूज केला जातो. ज्या ब्लॉकमधून मला दुसऱ्या ब्लॉकमध्ये ट्रॅव्हर्सिंग करायचं आहे त्या ब्लॉकचा काय केला जातो, मेमरी ॲड्रेस असेल किंवा त्याच्यासाठी पॉइंटर तिथं होल्ड केला जातो आणि त्या पॉइंटरच्या थ्रू काय केलं जातं तर एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाऊ शकतं. त्याला काय म्हटलं जातं तर नॉन कंटिन्युअस. आता ह्या नॉन कंटिन्युअसमध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत. पहिलं आहे चेन अलोकेशन आणि दुसरं जे आहे ते आहे इंडेक्स अलोकेशन. आता चेन ह्या वर्डचं मिनिंग काय तर एकाला एक जोडून काय केली जाते, साखळी तयार केली जाते किंवा ब्लॉक्स एकमेकांना जोडून काय केली जाते, चेन तयार केली जाते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, चेन अलोकेशन. मग हे चेन अलोकेशन कुठं वापरलं जातं तर डॉस बेस ऑपरेटिंग सिस्टीम जे आहेत, MS DOS, मायक्रोसॉफ्टची जी डॉस बेस ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मी ऑपरेटिंग सिस्टीमचे फीचर्स ज्या वेळेला आपण स्टडी केले त्याला सांगितलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा जी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आली ती होती डॉस ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन करून आता काय करण्यात आलं तर मायक्रोसॉफ्टने विंडोजच्या सिरीज तयार करण्यात आल्या. ह्या विंडोजच्या सिरीज कुणाच्या आहेत तर मायक्रोसॉफ्टच्या आहेत. मग ह्या ज्या काही सिरीज आहेत ह्या कुणावरती बेस आहेत तर डॉस ऑपरेटिंग सिस्टीमवरती हे मायक्रोसॉफ्टच्या सिरीज बेस आहेत. मग ह्या ज्या काही डॉस ऑपरेटिंग सिस्टीम बेस आहेत मग त्याच्यामध्ये जी अलोकेशनची मेथड वापरली जाते ती कोणती आहे, चेन अलोकेशन. आणि मग इंडेक्स अलोकेशन कुठं वापरलं जातं तर युनिक्स बेस ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत म्हणजे युनिक्स असेल किंवा लिनक्स असेल त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नॉन कंटिन्युअस अलोकेशनसाठी इंडेक्स अलोकेशनचा यूज केला जातो. आता इथं पहिल्यांदा आपण बघूया की चेन अलोकेशन म्हणजे काय. आता चेन अलोकेशन म्हणजे लक्षात आलं तुमच्या की इथं काय केली जाते तर तुमचे जे काही ब्लॉक्स अवेलेबल करून दिलेले आहेत त्या ब्लॉक्सची चेन केली जाते. हे ब्लॉक्स कंटिन्युअस नाही आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ब्लॉक्स कसे आहेत तर मेमरीमध्ये जिथं कुठं जागा रिकामी असेल तिथं ते ब्लॉक्स अवेलेबल करून दिलेले असणार आहेत. मग एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉककडे जाण्यासाठी तिथं काय केली तर चेन तयार केलेली आहे म्हणून त्याला चेन अलोकेशन म्हटलं आहे. इथं मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. इथं नंबर दिलेले आहेत 0, 1, 2, 3, 4 अप टू 13. हे नंबर्स म्हणजे काय आहेत तर तुमचे मेमरी ब्लॉक्स असतील. असे नंबर ऑफ मेमरी ब्लॉक तुमच्या हार्ड डिस्कमध्ये अवेलेबल आहेत. आणि हे कसले नंबर आहेत तर जे काही फ्री ब्लॉक्स अवेलेबल आहेत त्याचे हे नंबर्स आहेत की जे आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी वापरलेत. ॲक्च्युली मेमरी ब्लॉकचे जे नंबर्स असतात ते वेगळे असतात पण इथं आपण ट्रॅव्हर्सिंग करण्यासाठी किंवा आपल्या कन्सिडरेशनसाठी ह्या ब्लॉक्सला नंबरिंग केलेलं आहे. आता इथं काय दिलं तर FAT मीन्स काय तर फाईल अलोकेशन टेबल. इथं फाईल अलोकेशन टेबल मेंटेन केलेलं आहे. आता हे टेबल जर आपण बघूया इथं पहिल्यांदा दोन काय दिलेत तर क्रॉस साईन्स दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी काय दिली तर डिस्क साईज म्हणजे जी काही ऑपरेटिंग सिस्टीम असेल त्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी पहिल्यांदा काय केली जाते तर साईज मेन्शन केली जाते हार्ड डिस्कमध्ये. म्हणजे ती साईज तुम्ही काय करू शकत नाही तर वापरू शकत नाही. ती साईज एका पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी मेन्शन केलेली आहे. आता त्याच्यानंतर इथं बघा परत नंबर्स दिलेले आहेत आणि खाली E ऑफ F आणि लास्टला फ्री दिलेला आहे. E ऑफ F म्हणजे काय तर या ब्लॉकमध्ये आल्यानंतर तुमच्या एंड ऑफ फाईल. E ऑफ Fचं मिनिंग काय आहे तर एंड ऑफ फाईल. तुमच्या फाईलचं तिथं काय झालेलं आहे एंड झालेला आहे. आणि फ्री म्हणजे काय तर तो ब्लॉक फ्री आहे म्हणजे तो अजून कुणालाही असाइन केलेला नाही आहे किंवा तो ब्लॉक तुम्हाला अवेलेबल आहे. आता इकडे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं 3 फाईल्स तयार केलेल्या आहेत. एक आहे फाईल A, दुसरी आहे फाईल B आणि तिसरी आहे फाईल C. ह्या 3 फाईल्स मी डिरेक्टरीमध्ये सेव्ह केलेल्या आहेत. आता ह्या मेमरीमध्ये कुठं कुठं सेव्ह झालेल्या आहेत फाईल्स हे माहिती आहे का आपल्याला, नाही माहिती. मग त्याच्या अगोदर एक गोष्ट मी सांगते तुम्हाला की ज्या वेळेला एखादी फाईल मेमरीमध्ये सेव्ह केली जाते त्यावेळेला एकाच ब्लॉकमध्ये ती पूर्ण फाईल सेव्ह झाली असेल किंवा
स्टोअर झाली असेल असं नाही. जिथं जिथं जागा असेल तिथं तिथं काय केला जातो, त्याचा काही पार्ट सेव्ह केला जातो, राहिलेला पार्ट नेक्स्ट ह्याच्यामध्ये सेव्ह केला जातो. आता डिरेक्टरी एंट्रीमध्ये बघा, फाईल ए, पहिल्यांदा माझी फाईल ए मी स्टोअर केली, त्याच्यासाठी पहिला ब्लॉक किती नंबरचा मला दिला आहे तर 5. आता इथं फाइंड आउट करताना कसं बघायचं, तर इथं हे काय आहेत तर फाईल जे काही तुमचे ब्लॉक्स आहेत फ्री त्याचे नंबर आहेत. मग इथं फाईल एसाठी पहिला ब्लॉक जो दिलेला आहे तो 5 नंबरचा दिला आहे, म्हणजे हा ब्लॉक कुणासाठी असाइन केला आहे तर फाईल एसाठी. मग ह्या 5व्या ब्लॉकमध्ये आल्यानंतर मला काय दिसते तर कोणत्याही ब्लॉकमध्ये ज्यावेळेला तुम्ही एंट्री कराल त्यावेळेला त्या ब्लॉकमध्ये 2 पार्टिशन केले जातील. एका पार्टिशनमध्ये त्या फाईलशी रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाईल आणि दुसऱ्या पार्टमध्ये नेक्स्ट ब्लॉक कुठला असेल त्याचा मेमरी ॲड्रेस तिथं दिला जाणार आहे किंवा त्या ब्लॉकचा नेक्स्ट ब्लॉक कुठला असेल त्याचा नंबर दिला जाणार आहे. मग ज्यावेळेला मी ह्या 5 नंबरच्या ब्लॉकमध्ये एंट्री करते त्यावेळेला इथं 2 पार्टिशन्स असणार आहेत. एका पार्टिशनमध्ये असणार आहे की जी फाईलची इन्फॉर्मेशन स्टोअर असेल आणि याच्यानंतर मला दुसऱ्या ब्लॉकमध्ये जायचं आहे. मग तो दुसरा ब्लॉक किती नंबरचा असणार आहे तर इथं 7 नंबर दिलेला आहे. मग दुसरा ब्लॉक किती नंबरचा असेल तर 7 नंबरचा असेल. मग मी इथून कुठं जंप करणार आहे 5 ब्लॉकमधून तर 7 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप करणार आहे. आता 7 नंबरच्या ब्लॉकमध्ये मी जंप केल्यानंतर तिथं आल्यानंतर परत काही इन्फॉर्मेशन त्या फाईलची त्या ब्लॉकमध्ये स्टोअर असणार आहे आणि नेक्स्ट इन्फॉर्मेशनसाठी इथं काय ॲड्रेस दिलेला आहे तर 3 हा ॲड्रेस दिलेला आहे. म्हणजे मी इथून परत काय करणार आहे तर 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप करणार आहे. 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये मी जंप केल्यानंतर तिथं परत काही इन्फॉर्मेशन त्या ब्लॉकमध्ये असणार आहे आणि तिथून पुढं मला कुठं जायचं आहे तर इथं जो ॲड्रेस दिलेला आहे तो आहे 6 नंबरच्या ब्लॉकचा. म्हणजे इथून परत मी काय करणार आहे तर 6 नंबरच्या ब्लॉकमध्ये येणार आहे. लक्षात आलं. 6 नंबरच्या ब्लॉकमध्ये आल्यानंतर इथं 6 नंबरमध्ये काही डेटा स्टोअर असणार आहे आणि तिथून परत मला कुठं जायला सांगितले तर इथं ॲड्रेस दिलेला आहे तो आहे 10 नंबरच्या ब्लॉकचा. म्हणजे मी हा 6 मधून परत कुठं जंप करणार आहे तर 10 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप करणार आहे आणि 10 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप केल्यानंतर इथं काय सांगितलं आहे तर E(F) म्हणजे तुमची फाईल तिथं काय झालेली आहे तर संपलेली आहे. लक्षात आलं. तुमच्या मेमरी ब्लॉक्स दिलेले आहेत ते कंटिन्युअस आहेत का नाही आहे. म्हणजे फाईल एसाठी कोणकोणते ब्लॉक्स अवेलेबल करून दिले. सगळ्यात पहिल्यांदा कुठला ब्लॉक अवेलेबल करून दिला 5 नंबरचा, बरोबर. 5 नंबरमध्ये आल्यानंतर त्याला पुढचा ॲड्रेस कुणाला मिळाला आहे तर 7th ब्लॉकचा मिळाला आहे. म्हणून 5 मधून त्यानं काय केलं 7th ब्लॉकमध्ये जंप केलं. 7th ब्लॉकमध्ये आल्यानंतर त्याने डेटा तिथं स्टोअर असेल काही थोडाफार आणि राहिलेला डेटा कुठं स्टोअर आहे त्याला सांगितलं तर 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये. मग त्याने परत 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप केला. 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप केल्यानंतर काही डेटा तिथं स्टोअर असणार आहे आणि रिमेनिंग जो काही डेटा आहे तो कुठं सांगितला तर 6 नंबरच्या ब्लॉकमध्ये जा. मग 6 नंबरच्या ब्लॉकमध्ये त्याने जंप केल्यानंतर काही डेटा तिथं स्टोअर असेल आणि रिमेनिंग डेटा त्याला काय सांगितला तर 10 नंबरच्या ब्लॉकमध्ये स्टोअर केला आहे. मग 6 पासून त्याने काय केलं तर 10 नंबरच्या ब्लॉककडं जंप केलं आणि 10 मध्ये आल्यानंतर त्याला काय सांगितलं की तुमचं फाईलचा एंड इथं झालेला आहे. म्हणजे 10 मधून परत त्याने कुठे ही जंप केलं नाही आहे कारण 10 मध्ये काय मेन्शन केलं आहे तर ती फाईल तिथेच संपलेली आहे. त्यामुळे त्याला पुढं जंप करायची गरज लागलेली नाही आहे. म्हणजे हे जे काही ब्लॉक्स आहेत हे कंटिन्युअस ब्लॉक नाही आहेत तरी ते काय केले तर एकमेकांना अटॅच केलेत. मग हे एकमेकांना अटॅच करत असताना इथे काय केलं तर त्यांनी पॉइंटरचा यूज केला. म्हणजे एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाण्यासाठी पहिल्या ब्लॉकमध्ये दुसऱ्या ब्लॉकचा काय केला आहे तर ब्लॉक ॲड्रेस स्टोअर केला आहे किंवा ब्लॉक नंबर स्टोअर केला आहे. मग त्या ब्लॉक नंबरवरून तुम्ही काय करू शकता तर ब्लॉक ॲक्सेस करू शकता आणि लास्टचा जो ब्लॉक असेल तिथं एंड ऑफ फाईल असणार आहे. म्हणजेच तुमची फाईल तिथं काय झालेली असणार आहे एंड झालेली असणार आहे. त्याच पद्धतीने इथं बघा की फाईल बी सुद्धा दिलेली आहे. मग ह्या फाईल बी साठी जो पहिला ब्लॉक दिलेला आहे तो पहिला ब्लॉक किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. दुसरा ब्लॉक
8 नंबरचा दिलेला आहे आणि लास्टचा ब्लॉक किती आहे 11 नंबरचा. हे पण आपण एक्झाम्पल या पद्धतीने बघूया. फाईल बी ज्या वेळेला स्टोअर केली जाईल त्यावेळेला तिच्यासाठी जो पहिला ब्लॉक अवेलेबल करून दिला आहे तो आहे 4 नंबरचा ब्लॉक. आता हे जे मगाच्या ह्याच्यामध्ये ब्लॉक होते 5, 7, 3, 6, 10 आता ते ब्लॉक्स तुम्ही यूज करू शकणार नाही कारण ते ब्लॉक्स कुणाला असाइन झालेले आहेत तर फाईल एसाठी असाइन झालेले आहेत. मग ते ब्लॉक सोडून राहिलेले ब्लॉक्स जे आहेत ते कुणासाठी असाइन केले आहेत तर फाईल बी आणि फाईल सीसाठी. मग फाईल बी साठी पहिला ब्लॉक जो असाइन केला आहे तो आहे 4th नंबरचा इथं. आता ह्या 4th नंबरमध्ये आल्यानंतर तिथं कुणाचा ॲड्रेस दिलेला आहे तर 8 ब्लॉकचा. म्हणजे 4th ब्लॉक जो आहे इथून मी कुठं जंप करणार आहे तर 8 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप करणार आहे. 8 नंबरच्या ब्लॉकमध्ये मी जंप केल्यानंतर काही डेटा 8 नंबरमध्ये असणार आहे आणि तिथून पुढं मला कुठं जायचं आहे त्याचा नंबर किती आहे 8मध्ये आल्यानंतर मला समजते की तो नंबर आहे 11. मग मी इथून कुठं जंप करणार आहे तर 11च्या ब्लॉकमध्ये जंप करणार आहे आणि 11च्या ब्लॉकमध्ये आल्यानंतर तिथं नेक्स्ट ॲड्रेस नाही आहे. तिथं काय सांगितलं तर एंड ऑफ फाईल म्हणजे तुमच्या फाईलचा जो रिमेनिंग काही डेटा असेल तो 11 ब्लॉकमध्येच असणार आहे. तिथून पुढं तुम्हाला कुठेही जंप करायचे नाही आहे. तिथंच तुमची फाईल काय होते तर एंड होते म्हणजे संपते. त्याच पद्धतीनं इथं फाईल सी दिलेली आहे. फाईल सीमध्ये काय दिलेलं आहे तर पहिला जो ब्लॉक नंबर आहे तो काय दिलेला आहे 9 दिलेला आहे. 9 ब्लॉक इथं आहे. त्याच्यानंतर 9मध्ये आल्यानंतर कुणाचा ॲड्रेस मिळतो इथं 2. मग इथं 9पासून परत तो कुठे जंप करणार आहे ह्या 2 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप करणार आहे. 2 नंबरच्या ब्लॉकमध्ये जंप केल्यानंतर त्याला काही डेटा तिथं स्टोरेज असणार आहे आणि रिमेनिंग डेटासाठी त्याने काय ॲड्रेस दिलेला आहे तर 12. मग इथून परत तो काय करणार आहे तर 12मध्ये जंप करणार आहे आणि 12मध्ये आल्यानंतर त्याला काय सांगितलेलं आहे तर ई ऑफ एफ म्हणजे काय झालेली आहे तुमची फाईल इथंच संपलेली आहे. इथून पुढं तुम्ही ट्रॅव्हर्सिंग करू शकत नाही किंवा इथून पुढं तुम्हाला ब्लॉक ॲड्रेस अवेलेबल नाही आहे. तुमची फाईल इथंच फिनिश झालेली आहे. लक्षात आलं. चेन अलोकेशन म्हणजे काय केलं जातं तर तुमचे ब्लॉक्स काय केले जातात चेनमध्ये ॲक्सेस केले जातात. एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाण्यासाठी तिथं काय केलं आहे तर पॉइंटरचा यूज केला आहे आणि त्या पॉइंटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर नंबर ऑफ ब्लॉक्स ॲक्सेस करू शकता. ते नेक्स्ट अलोकेशन कुठलं आहे तर इंडेक्स अलोकेशन. हे कशामधलं आहे तर नॉन कंटिन्युअसमधलंच दुसरं अलोकेशन जे आहे ते आहे इंडेक्स अलोकेशन. आता हे इंडेक्स अलोकेशन मेथड जे आहे ते कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मोस्टली यूज केली जाते की ज्या ऑपरेटिंग सिस्टीम ह्या युनिक्स बेस ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्या युनिक्स बेस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काय केला जातो तर ह्या इंडेक्सचा यूज केला जातो. म्हणजे इथं जे टेबल तयार केलं जातं डिरेक्टरीमध्ये त्या टेबलमध्ये काय मेन्शन केलं जातं तर त्याचा फक्त इंडेक्स नंबर काय आहे त्या इंडेक्स नंबरचा मेन्शन केलं जातं आणि त्या इंडेक्स नंबरवरून आपण परत काय फाइंड आउट करतो तर त्याच्यामध्ये असलेले ब्लॉक्स कोणकोणते आहेत ते फाइंड आउट केलं जातं. हे सुद्धा अलोकेशन कसं आहे तर नॉन कंटिन्युअस अलोकेशनमधलंच आहे. फक्त हे युनिक्स बेस ज्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्या युनिक्स बेस ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ही अलोकेशन मेथड यूज केली जाते. आता इथं बघा एक ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे किंवा हार्ड डिस्क जी आहे तिचा मेमरी मॅप डायग्रॅम इथं ड्रॉ केलेला आहे. इथं नंबर ऑफ ब्लॉक्स आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर ऑफ ब्लॉक्स जे फ्री असतील ते फ्री ब्लॉक काय केलेले आहेत इथं मेन्शन केलेले आहेत. मग यामध्ये ज्यावेळेला तुम्ही डिरेक्टरीमध्ये एंट्री करता त्याला इथं बघा डिरेक्टरी एंट्रीमध्ये फाईल ए जी आहे ती फाईल ए मी स्टोअर करते आणि इथं फक्त काय मेन्शन केलं आहे तर त्याचा इंडेक्स ब्लॉक नंबर काय आहे फक्त तो इंडेक्स ब्लॉक नंबर काय केला जातो तिथं मेन्शन केला जातो. इथं इंडेक्स ब्लॉक नंबर किती दिलेला आहे तर 12 म्हणजे 12 हा त्याचा इंडेक्स नंबर आहे आणि त्या इंडेक्स नंबरमध्ये काय केले जातात मग त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते ब्लॉक्स आहेत की ज्याच्यामध्ये फाईल ए स्टोअर झालेले आहे त्या ब्लॉक्सचे तुम्हाला नंबर मिळतील. इथं बघा 12 नावाचा जो बॉक्स आहे हा 12 नावाचा बॉक्स
हा 12 नावाचा बॉक्स आपण इथं डार्क केलेला आहे. मग इथं फाईलमध्ये त्याचा इंडेक्स ब्लॉक नंबर हा 12 दिलेला आहे. मग इथं 12शी रिलेटेड कोणकोणते ब्लॉक्स आहेत बघा. तर 12 हा जो आहे किंवा फाईल ए जी आहे तिच्यासाठी हे 4 ब्लॉक यूज केलेत. ब्लॉक नंबर 9, त्याच्यानंतर ब्लॉक नंबर 4, त्याच्यानंतर ब्लॉक नंबर 5 आणि ब्लॉक नंबर 2. हे तुम्हाला डायरेक्टली ॲक्सेस करता येत आहेत का? नाही आहे. तर इथं काय मेन्शन केलेलं आहे, तर इंडेक्स नंबर हा तिथं मेन्शन केलेला आहे आणि त्या इंडेक्स नंबरचा यूज करून परत काय केले तर त्याचे ब्लॉक्स ॲक्सेस केलेत. इथं चेन अलोकेशनमध्ये आपण जर बघितलं तर फाईल ए साठी पहिला ब्लॉक दिलेला आहे 5, 5 मधून परत 7, त्याच्यानंतर परत 3, 6, 10 अशी काय केलेली आहे इथे तुम्हाला चेन ड्रॉ करून दाखवलेली आहे. पण इंडेक्स अलोकेशनमध्ये काय केलं जातं तर फक्त त्याचा इंडेक्स नंबर तुम्हाला सांगितलं जातं की या फाईलसाठी इंडेक्स नंबर काय दिला आहे तर 12 दिलेला आहे. मग त्या 12मध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजतं की 12मध्ये परत किती ब्लॉक्स आहेत तर 4 ब्लॉक्स आहेत आणि त्या 4 ब्लॉक्समध्ये परत काय केलेले आहे ती फाईल ए सेव्ह केलेली आहे. इथं सुद्धा 9 ब्लॉकमधून 4 ब्लॉकमध्ये जाण्यासाठी इथं 9thमध्ये काय असणार आहे तर 4चा ॲड्रेस दिलेला असणार आहे किंवा 4 ब्लॉक तिथं मेन्शन केलेला असणार आहे. म्हणून तुम्ही 9मधून 4मध्ये जाऊ शकला, 4मधून 5मध्ये आणि 5मधून 2मध्ये आणि इथं 2मध्ये काय असणार आहे तर तुमचं एंड ऑफ फाईल असणार आहे. लक्षात आलं तुमच्या अलोकेशन मेथड्स कोणकोणत्या आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही कोणतीही फाईल हार्ड डिस्कवरती सेव्ह करता किंवा हार्ड डिस्कवरती ती स्टोअर केली जाते त्यावेळेला त्याला ज्या टाईपमध्ये मेमरी असाइन केली जाते त्याच्यासाठी काय केल्या जातात तर ह्या अलोकेशन मेथड्स यूज केल्या जातात. मोस्टली जी अलोकेशन मेथड यूज केली जाते ती अलोकेशन मेथड्स कोणती आहे तर नॉन कंटिन्युअस अलोकेशनचा वापर केला जातो. आणि आपण जी डॉस ऑपरेटिंग सिस्टीम बेस ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो म्हणजे ज्या काही आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो त्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सुद्धा काय केलं जातं तर ह्या नॉन कंटिन्युअस अलोकेशनचा यूज केला जातो. मग त्याच्यामध्ये चेन अलोकेशन आणि इंडेक्स अलोकेशन हे आपण पाहिलं. नेक्स्ट पार्ट जो असेल ह्या चॅप्टरचा तो आपण टुमारो लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे. स्टे सेफ.